येरवड्याचा तुरुंग कैद्यांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी बनवला गेलाय की तिथून पळून जाण्यासाठी? या तुरुंगातून एकाच आठवड्यात चक्क 2 कैदी पळून गेले. पळून गेलेले हे 2 कैदी आहेत तरी कोण? कोणत्या गुन्ह्यात काय झाली होती त्यांना शिक्षा? आणि तगडा पोलीस बंदोबस्त असूनही येरवडा तुरुंगातून कैदी पळतातच कसे? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. येरवडा तुरुंगातून 2 कैदी भुर्र. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी. सव्वीस 11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला याच तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. 21 नोव्हेंबर 2012 रोजी त्याला इथंच फासावर लटकवण्यात आलं. इतकंच नव्हे तर स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी, अरुण गवळी, अभिनेता संजय दत्त यांनी याच तुरुंगात शिक्षा भोगली. पण आजकाल हा तुरुंग म्हणजे कैद्यांसाठी आओ जाओ घर तुम्हारा असा बनलाय. याच तुरुंगातून एक कैदी पळून गेल्याची बातमी येऊन 4 दिवस उलटत नाहीत तोच आणखी एक कैदी तुरुंग प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन निसटल्याची बातमी समोर आली. 8 मे रोजी संतोष लक्ष्मण भिंगारे हा कैदी पळाला, तर 12 मे रोजी जनार्दन शंकर अडसुळे हा दुसरा कैदी पळाला. पुण्यातल्या भवानी पेठेतील काशेवाडीत राहणारा हा जनार्दन अडसुळे एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पोलिसांच्या माहितीनुसार जनार्दन अडसुळे याच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. 2017 मध्ये घडलेल्या या खुनाच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. ती शिक्षा तो भोगत होता. त्याला येरवडा खुल्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. येरवडा पोलीस ठाण्यात सुभेदार चंद्रकांत सयाजी खांदवे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. 12 मे रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत त्यानं सुरक्षा रक्षक तसेच तुरुंग कर्मचाऱ्यांची नजर चुकून पळ काढला. या घटनेच्या 4 दिवस आधी एक कैदी तुरुंगातून पळून गेल्याची घटना घडली होती. साताऱ्यातील वाई तालुक्यातला संतोष लक्ष्मण भिंगारे हा कैदी खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. याला देखील खुल्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. 8 मे रोजी दुपारी 1:30 ते सायंकाळी 6च्या दरम्यान तो पळून गेल्याची घटना घडली. तुरुंगातील शेतीमध्ये सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीनं तो पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. रँक 2चे तुरुंगाधिकारी नागनाथ भानवसे यांनी या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता जाता जाता या ब्रिटिशकालीन कारागृहाची वैशिष्ट्य सांगून जातो. 512 एकर परिसरात पसरलेलं आणि तब्बल 3600 कैद्यांची क्षमता राखणारं हे येरवड्याचं कारागृह दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या कारागृहांपैकी एक मानलं जातं. ब्रिटिश काळात 1871 मध्ये हे कारागृह उभारण्यात आलं. या कारागृहाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मध्यवर्ती कारागृह, ज्याला आपण सेंट्रल जेल म्हणतो, तर दुसरं म्हणजे खुलं कारागृह. 2002 मध्ये हे खुलं कारागृह अस्तित्वात आलं. मध्यवर्ती कारागृहाबाहेर पण त्याच कॅम्पसमध्ये 265 एकर परिसरात हे कारागृह खुलं करण्यात आलं. जन्मठेपेच्या शिक्षेतील 5 वर्षे चांगल्या वर्तणुकीद्वारे पूर्ण केलेल्या कैद्याला या खुल्या कारागृहात पाठवलं जातं. या कारागृहाला भिंती नाहीत, पण मूलभूत सुरक्षा मात्र पुरवण्यात आली आहे. इथं कैदी बराकीत राहतात. समाजात परत येण्यापूर्वी कैद्यांना जबाबदार नागरिक बनवण्याचा प्रयोग म्हणून हे खुलं कारागृह सुरू केलं गेलं. पण बहुतांश कैदी या खुल्या कारागृहातूनच पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. 2019 पासून 32हून अधिक कैदी या खुल्या कारागृहातून पळाले आहेत, तर नोव्हेंबर 2023 पासून 4 कैद्यांनी पलायन केलंय. एकूणच काय तर एकाच आठवड्यात 2 कैदी पळून गेल्यानं येरवडा तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर मात्र आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी फक्त.